हॅलो 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 चेक चेक. गाडी ती इथून परदेशी लक्षात घ्या मध्ये ठेवू येते. निर्मल्याच्या गाडी जवळ गेले निर्मल्याच्या गाडी समोर सगळ्या गाड्यांची असं एखादं होतं का बघायचं. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पुनश्च एकदा मी मनपा आयुक्त माननीय श्री अमोलजी येडगे साहेब यांना विनंती करते की त्यांनी माननीय नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत महोदय, सर्व मान्यवर, आदरणीय लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, महानगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर आणि माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या जागरूक व जबाबदार नागरिकांनो, आपले मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. चला, या पवित्र दिवशी आपण सर्वजण मिळून आजच्या कार्यक्रमासाठी ग्राउंड है, यहाँ महानगर पालिका घन कचरा विभाग की तरफ से ये गाड़ियों की ओपनिंग का कार्यक्रम रखा गया है. आप मेरे सामने देख सकते हैं बड़े पैमाने पर ये ग्राउंड में गाड़ियाँ जमा की गई है. ये गाड़ियाँ पूरे शहर में घूमेंगी और जो आएंगे ना. आपल्याला सुरुवातीला 1 महिना कसं घेऊन जाईल ना तसं जाऊ करेल. चला याला
मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री हॅलो हां सर आता निघालं तरी चालेल 15-20 मिनिटं साहेबांच्या साहेब आले पॉलिथीन का यूज ना करें लोगों को बताएं पॉलिथीन मत यूज करो ये मत यूज करो यूज ही मत करो यहाँ से एक तो जाएगा हवा में कहीं ना कहीं जाने वाले ना कचरा में बैग बस ये नहीं चाहिए लिखना ही नहीं चाहिए यहाँ पे लिखो जो लिखना है उसकी प्रतिकृति बनाओ हाँ ठीक है उसका पेंटिंग बनाओ सेम दिखे ऐसा कागज पे बनाओ ड्रेस पे करो ये कपड़े की ड्रेस करके उसको स्टार्टिंग ना यूज करने के लिए नहीं यूज करना एक दो गिर जाएगा फिर ये वेस्ट में जाएगा करने के लिए प्रोग्राम के लिए रेगुलर रहेगा सर आई सिटी में ये करेगी खाली करताना कसं करणार सर हा पहिलं सर हा अलीकडच्या स्टॅटिकवर जाईल हा जो खाली होऊन जाईल ओला खाली एवढा वेगळा होतो सर डायरेक्ट खाली वर केलं सर या पूर्ण हा बॅक राहतो की ओला बाजूला होऊन जाईल नंतर ते पूर्ण झालं दुसऱ्या स्टॅटिकवर जाईल अर्धा पहिल्या स्टॅटिक सेपरेट वर केलं ना ड्रायव्हर आहे ना हायड्रोलिक चालू करू पीछे हटोना ते सोड देंगे ऐसा था और क्या पता लेकिन ऐसा उड़ जाएगा तो फिर अपने को तकलीफ हो जाएगी आता पहिला ओला बाजूला करून घेतो पहिला ठेवायचं ओला बाजूला करायचा शेक नको ओला टाकताना ते लॉक ठेवायचं ओलाही खर्च आहे सर ओला पडेल आणि ओला झाल्यानंतर काढायचा नंतर चुका काढायचा एक गाडी दोन स्टॅटिक पण घंटा काढायचे सर फक्त घंटा गाड्या 5 घंटा गाड्या ज्या आहेत त्या फक्त समोर येतील. शेजा 5 घंटा गाड्या लवकर घ्या. फक्त 5 गाड्यांनी यायचंय. एक निर्माल्याची गाडीने यायचं समोर.
आवाज वाढवा. काय शूट घे नाही मोबाईल मध्ये झूम कर ना मग काय फायदा प्रदीप भाई दीप भाई ऊपर मत लो ए दीप भाई छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. एक कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मी काही कामगार दिनानिमित्त आपल्या या पूर्ण सिस्टममध्ये घनकचरा व्यवस्थापनमध्ये जवळजवळ ड्रायव्हरपासून हेल्पर, सफाई मजूर, स्वच्छता निरीक्षक आणि ऑफिसर अशा सर्वांचा जर विचार केला तर कंत्राटी पद्धतीवर असतील, बचत गटाकडून असतील, आपल्या आस्थापनेवर कर्मचारी असतील की एजन्सीकडून असतील, जवळजवळ 3,500 कर्मचारी या विभागात काम करतात. 17.5 लाख लोकसंख्येचे शहर हे स्वच्छता करतात. आपण कामगार दिनाच्या दिवशी आपण काही प्रातिनिधिक स्वरूपात एक आपले जे 7 कर्मचारी आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार मान्यवरांच्या हस्ते करतोय प्रातिनिधिक स्वरूपात. यापैकी ज्यांना आपण बोलवतोय ते बेस्ट ड्रायव्हर किंवा बेस्ट लेबर म्हणून असं नाही, तर त्यांचं प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी बोलवतोय. मी सर्वप्रथम आपल्या सर्व स्वच्छता निरीक्षक या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज कामगार दिन 1 मेच्या दिवशी माननीय मंत्री महोदय आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कारासाठी बोलवतो. एक 5 मिनिटात आपण संपूया. श्री ओम बडे, आपल्याकडे स्वच्छता निरीक्षक असलेला ओम बडे अति उत्कृष्ट झोन 7 मध्ये काम करतो, चांगलं सुपरविजन आणि इन्स्पेक्शन. ओम बडे आता काम करताना आणि पूर्वीच्या वार्डमध्ये काम करताना वार्डचा जवान मुकादम म्हणून काम करणारा श्री फिरोज खान जवान यांनी पुढे यायचंय. श्री फिरोज खानने समोर यायचंय. त्यानंतर आपले जे घंटा गाड्या आहेत त्याचं सुपरविजन करणारे, सेग्रिगेशन साठी मदत करणारे व्हेकल सुपरवायझर श्री सागर प्रसाद याने प्रातिनिधिक स्वरूपात सर्व सुपरवायझरचं प्रतिनिधी म्हणून समोर यायचे. सागर प्रसाद. यानंतर जवळजवळ पूर्वी 300 घंटा गाड्या कार्यरत होत्या, यानंतर 450 घंटा गाड्या कार्यरत असणारे या ड्रायव्हरचा प्रतिनिधी म्हणून एक उत्कृष्ट ड्रायव्हर नागनाथ पांचाळ याने समोर यायचे. नागनाथ पांचाळ ड्रायव्हरचा प्रतिनिधी नागनाथ पांचाळने समोर यायचे. त्यानंतर आपल्या स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम करणारा सर्वात महत्वाचा गणा असतो सफाई मजूर. मी 2 सफाई मजूर प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी यांना समोर मंचावर बोलवतो. चतुराबाई हातगळे यांनी समोर यायचंय. या चतुराबाई हातगळे यांनी समोर यायचंय. यानंतर स्वच्छता कर्मचारी संदीप निकम याने सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून समोर यायचंय. संदीप निकम. आपल्या 8 दिवसापासून माननीय सर्वसाधारण सभा, माननीय महापौर आणि माननीय आयुक्त महोदय यांनी जे प्लास्टिक मुक्त शहराचा निर्धार केला त्यामध्ये वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये छापे टाकणे आणि जवळजवळ 25 मेट्रिक टन प्लास्टिक आपण जप्त केलं. या सर्वांचा नागरिक मित्र पथकाचा प्रतिनिधी म्हणून देवीदास सुसर यांनी समोर यायचे. कचऱ्यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण हे वजनाने फक्त 7-8% असतं, पण व्हॉल्यूमने 80% असते. प्लास्टिक कोणत्याही शहराच्या घनकचरा व्यवस्थापन मध्ये अत्यंत वाईट भूमिका निभावतं. त्यासाठी देवीदास सुसर आणि त्यांच्या टीमने प्लास्टिक जप्तीची कारवाई माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार जी केली त्याबद्दल त्यांचं कौतुक या ठिकाणी करणं गरजेचं आहे.
यानंतर माननीय आयुक्त महोदय आपलं मनोगत आणि प्रस्तावना व्यक्त करतील. त्याआधी कार्यक्रम ठेवलेला. या कार्यक्रमाला व्यासपीठावरती उपस्थित मुख्य अतिथी माननीय नामदार श्री अतुल सावे साहेब, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय नामदार श्री संजय शिरसाट साहेब, माननीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय, माननीय सभापती महोदय, ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण पार पाडली आणि ज्याचं आपण आज लोकार्पण आणि ज्याची सुरुवात करतोय, असे आपले यापूर्वीचे माननीय कमिशनर आणि आताचे आपले माननीय विभागीय आयुक्त जी श्रीकांत सर, व्यासपीठावरती उपस्थित सर्व माजी महापौर, माजी उपमहापौर, सर्व सन्माननीय नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व संभाजीनगरचे नागरिक आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांचं आपण आज कामगार दिनाच्या निमित्ताने सत्कार केला, हे सर्व कचरा संकलनामध्ये आणि शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये काम करणारे हे सर्व प्रातिनिधिक स्वरूपात आपण ज्यांचा सत्कार केला आणि जे मोठ्या संख्येने उपस्थित आहे, हे सर्व आमचे स्वच्छताग्रही, स्वच्छता कामगार, ड्रायव्हर, हे सर्वांचं मी या कार्यक्रमाला स्वागत करतो. माननीय पालकमंत्री महोदयांनी आणि माननीय मंत्री महोदयांनी वेळ आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आत्ताच आमच्या उपायुक्तांनी सांगितलं की 2018 पासूनची आपण घनकचरा व्यवस्थापनाची जर्नी पूर्ण शहराची बघतोय आणि 2018 नंतर टप्प्याटप्प्याने आपण चांगली प्रगती करत आता या ठिकाणी आपण पोहोचलेलो आणि यानंतर छत्रपती संभाजीनगर आपली मराठवाड्याची राजधानी आहे, जी मोठी शहरं देशभरामध्ये आहे, त्या शहरांच्या रांगेमध्ये आपल्याला जायचं आहे. तर शहर स्वच्छ राहिलं पाहिजे, त्या दृष्टीने हा जो काय आपला इंटिग्रेटेड प्लॅन जो आपण केलेला आहे त्याचं आज आपण लोकार्पण करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2011ची लोकसंख्या जी आपली 12,28,000 होती, ती साधारणतः आता 17 लाखाच्या वरती लोकसंख्या गेलेली आहे आणि या लोकसंख्येला महापालिका ज्या काही सेवा देते त्यामध्ये स्वच्छता, पाणी या दोन ज्या महत्त्वाच्या महापालिकेच्या सेवा आहेत त्यामधली स्वच्छता ही खूप महत्त्वाची सेवा आहे. आतापर्यंत आपण मागच्या 5 वर्षापासून जे काही 7 वर्षापासून 2019 पासून जे आपलं काम सुरू होतं ते साधारणतः नोव्हेंबर पर्यंत होतं, त्याला आपण मुदतवाढ मे पर्यंत दिलेली होती आणि आता 1 मे पासून एक नवीन स्वच्छतेचा अध्याय आहे तो आपला आजपासून सुरू होतोय. पुढच्या 10 वर्षासाठी आपण या कामाला सुरुवात करतोय आणि या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये फक्त स्वच्छता किंवा कचरा कलेक्शन एवढंच आपण यामध्ये हेतू ठेवलेला नाही, तर कचऱ्याच्या संकलनापासून कचऱ्याचं प्रोसेसिंग योग्य पद्धतीने व्हावं अशा पद्धतीचं आपण या कामामध्ये ही संकल्पना ठेवलेली आहे. यामध्ये घराघरातून कचरा संकलन, त्याची वाहतूक ट्रान्सफर स्टेशनला करणं आणि ट्रान्सफर स्टेशनवरून ते प्रोसेसिंग साईट पर्यंत घेऊन जाणं, या अनुषंगाने आपण प्लॅनिंग केलेलं आहे. जवळपास 412 बंद असलेल्या घंटागाड्या यामध्ये काम करणार आहेत. हे काम करत असताना जवळपास 1000 ते 1200 घरांपर्यंत एक घंटागाडी राहील अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं यामध्ये कचऱ्याचं योग्य प्रोसेसिंग तेव्हाच होऊ शकतं जेव्हा सोर्सवरतीच कचऱ्याचं सेग्रिगेशन होईल. त्यामुळे याची सवय लोकांना लावावी यासाठी याची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी सुद्धा मॅनपॉवर आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे. तर घराघरातून कचऱ्याचं संकलन केलं जाईल. हा कचरा आपण जे 5 रिफ्यूज ट्रान्सफर स्टेशन जे तयार करणार आहे त्यातले आता 3 तयार आहेत. 3 ट्रान्सफर स्टेशन उद्यापासूनच आपले कार्यान्वित होतील. या ट्रान्सफर स्टेशनला आपला कचरा घंटागाडीतून जाईल. ट्रान्सफर स्टेशनला कचरा गेल्यानंतर जे काही आपण कॅप्सूल केलेले आहेत, कॅप्सूल 20 क्युबिक मीटरचा कॅप्सूल आहे, त्याच्यामध्ये जवळपास 20 टन एवढा ओला कचरा त्यामध्ये बसू शकतो. तर जवळपास आपल्या 15 घंटागाड्यांचा 10 ते 15 घंटागाड्यांचा कचरा एका कॅप्सूलमध्ये बसेल. असा तो कचरा रिफ्यूज ट्रान्सफर स्टेशनला तो कॅप्सूलमध्ये ठेवला जाईल आणि ते कॅप्सूल पूर्णपणे बंद पद्धतीने, आता जे आपले कॉम्पॅक्टर ओपन होते बंद पद्धतीने तो कचरा तसाच्या तसा प्रोसेसिंग स्टेशनला, प्रोसेसिंग सेंटरला जाईल. काही आरटीएसच्या ठिकाणी आपलं MRAP आहे आणि प्रोसेसिंग सेंटरला सुद्धा आपलं MRF आहे. MRF म्हणजे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी. जो सुका कचरा आहे त्या सुका कचऱ्यामधून जे व्हॅल्युएबल गोष्टी आहेत ज्या परत वापरण्यासारख्या आहेत त्या ठिकाणी सेपरेट केल्या जातील. आणि अशा पद्धतीने जो रोज कचरा साधारणतः आपला कचरा जो 400-450 टन कचरा जो रोज आपण 400 ते 500 टन कचरा जो निर्माण होतो तो रोजच्या रोज कचरा कलेक्ट करून तो बंदिस्त वाहनांमधून प्रोसेसिंग सेंटरला जाऊन प्रोसेसिंग सेंटरला त्याचं प्रोसेसिंग होऊन म्हणजे आलेला कचरा पूर्णपणे शून्य करणं, हे काम आपण या कामामधून करणार आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं तसं IEC वरती यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती भर देणार आहे.
तर हे सर्व प्रक्रिया संभाजीनगर शहराला उपलब्ध करून देण्यामध्ये माननीय विभागीय आयुक्त महोदयांनी आणि आमच्या सर्व टीमने खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेऊन यापर्यंत आपल्याला पोहोचवले, त्याबद्दल मी माननीय विभागीय आयुक्त महोदयांचं आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सर्व संभाजीनगर वासियांच्या मदतीने आपले 125 सन्माननीय नगरसेवक आहेत, माननीय महापौर, माननीय उपमहापौर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व IEC टीम वापरून आपलं नियोजन आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे एक 100 दिवसाचा प्लॅनच आपण करणार आहे की या 100 दिवसामध्ये संभाजीनगरच्या स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला करायचा. यामध्ये सर्व 17 लाख संभाजीनगर वासियांचं सहकार्य आपल्याला घ्यायचं आहे. आणि सर्वात सोपा फॉर्म्युला सर्वांसाठी की आपण देताना कचरा विलगीकरण करूनच आपण कचरा द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला उद्यापासून जसं आपण आता गाणं लॉन्च केलं, गाणं लॉन्च करताना काही इथे आपल्याला वेगवेगळे जे आपले IEC ची टीम दिसते ती आपल्या दारोदारी उद्यापासून येणार आहे, आपल्याला आवाहन करणार आहे. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला ही चांगली सवय लावून कचऱ्याचं विलगीकरण सोर्सलाच करायचं, कचरा जमा करायचा. आणि हे जे आपण आता गाण्यामध्ये म्हणलं की 1 नंबर आपलं छत्रपती संभाजीनगर, तर आपली जी रँकिंग आता राज्य पातळीवरती 6व्या क्रमांकावरती आणि दशलक्ष शहरामधून राष्ट्रीय पातळीवरती आपण 25व्या क्रमांकावरती आहे. तर हे एक मोठं चॅलेंज आपल्याला ठेवायचं, एक आव्हान आपल्याला ठेवायचं की देशामधल्या पहिल्या 10 शहरांमध्ये पहिल्या वर्षामध्ये आणि आपलं छत्रपती संभाजीनगर आपण कुठेही कमी नाही, देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती इंदोर सारखं किंवा अहमदाबाद सारखं पहिल्या क्रमांकावरती येण्याचं टार्गेट आपण ठेवायचं आहे पहिल्या 1 ते 2 वर्षामध्ये. आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. तर आजच्या कार्यक्रमाला माननीय मंत्री महोदयांनी आपला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी व्यक्त करतो. आणि परत एकदा सर्व संभाजीनगर वासियांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या सर्वांकडून, आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक सुद्धा आम्हाला मदत करणार आहे, आपल्या सर्वांकडून पुढच्या 3 महिन्यामध्ये बदल दिसण्यासाठी मी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो. पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्या घरोघरी आम्ही सर्व टीम येऊ आणि आपलं सहकार्य घेऊन देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती 1 नंबरवरती जाण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया, ही एक आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आज महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्ताने आणि तसेच कामगार दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने नव्याने शुभारंभ होत असलेलं कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन सिस्टम जे सॉलिड वेस्टचे आहेत, या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पालकमंत्री श्री संजय सिरसाट साहेब आणि आज ज्यांचे शुभ हस्ते आज हे कार्यक्रम पार पाडतात असे सन्माननीय मंत्री श्री अतुल सावे साहेब आणि या महानगरपालिकेला मिळालेलं अत्यंत महत्त्वाचं, ज्यामध्ये पहिल्या दिवसापासून कचऱ्यामध्ये काम करायचं आणि आपल्या शहराला नंबर 1 आणायचं असे सन्माननीय महापौर श्री समीर भैया राजूरकर, सन्मान्य उपमहापौर श्री राजेंद्रजी जंजाल साहेब आणि सन्मान्य सभापती महोदय श्री अनिल भैया मकरिया साहेब आणि उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवक, नगरसेविका आणि उपस्थित सर्व सन्मान्य बंधू भगिनींना माझे सप्रेम नमस्कार. ज्यावेळेला गेले 3 वर्ष या शहरामध्ये काम करत असताना 2 महत्त्वाचे प्रश्न सातत्याने सर्व नगरसेवक नगरसेविका आमच्याकडे घेऊन यायचं आणि त्या 2 प्रश्नामध्ये एक तरी अत्यंत महत्त्वाचे जे पाणीचे प्रश्न आहेत ते आज नक्षत्रवाडी पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता थोडेच दिवसामध्ये आपल्या काही एरियाज पासून सुरुवात होतील, काही 15 दिवसामध्ये, काही 30 दिवसामध्ये, काही 1 महिन्यानंतर ते सुरुवात झालेले आहे. पहिलं पाणी कुठं, परंतु आज नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय न्यायालय, सन्मान्य दोन्ही मंत्री महोदयांनी सातत्याने पाठपुरावा करून ज्या ज्या वेळेला निधी कमी पडल्या, ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या आणि भक्कमपणे उभं राहून
ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न आतापर्यंत मार्गी लावल्यात. आता मला सरांनी सांगितलं, आता विभाग आयुक्त जरी झाला तरी तुम्ही ह्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नामध्ये हात घालायचा. आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ज्यासाठी हा शहर पेटलं होतं, दंगल झाल्या, लोक मेले, आणि ते आहेत कचऱ्याचा प्रश्न. आणि 2017-18 मध्ये झालेल्या घटनानंतर या शहर पूर्ण भारतभर झाला होता. एका ठिकाणी माननीय पंतप्रधान महोदयांनी स्वच्छ भारत अभियान लॉन्च केल्यानंतर आपल्या शहर मागे मागे जात होतं. आणि ज्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतल्यावर एक ब्रीद वाक्य दिलं होतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काही रखडलेला प्रकल्प आहेत, सर्व रखडलेल्या प्रकल्पाला महत्त्वाची जे आहेत, ज्याला जे काय पाठबळ लागतो, त्याला कुठे कुठे आर्थिक पाठबळ लागतो, ते सर्व देऊन पुढे जाण्याचा आणि पुढे सुरू करण्याचा एक मनस्थिती होती. ज्यावेळेला इंदोर पहिला नंबर, बरेच वेळा नंदू सेठने सुद्धा 2-2 ट्रिप केल्या, 4 ट्रिप केल्या, आणि आम्ही पण जाऊन आलो. परंतु जाऊन आल्यानंतर काय आम्ही आमाग्र बदल घडवतो ते फार महत्त्वाचे असतं. आणि प्रत्येक वेळा IAS अधिकाऱ्यांना माननीय पंतप्रधान हे सांगितलं की स्वच्छतेमध्ये काम करायचं, विशेष करून अर्बन सिटीजमध्ये. आणि जे जे चांगलं प्रकल्प आहेत एक टीम बनवून पूर्ण भारतभर फिरवल्यात. बँगलोरला गेले, चेन्नईला गेले, इंदोरला गेले, अहमदाबादला गेले, आणि सर्वच ठिकाणी फिरल्यानंतर आपल्याकडे काय उणीवा आहे. आता एखादा पॅकेज वेगळं केलं, एखादा किराणा मार्केटमध्ये तुम्ही एक वेळा साबण घ्यायला गेले 2 रुपये, दुसरी वेळा उपमाचे रवा घ्यायला गेलं तर 3 रुपये, असे वेगळं त्याला काय कळत नाही. परंतु एक मोठं पॅकेजमध्ये घेतलं तर त्याला जास्त दिसतं. तसेच ह्या कलेक्शन ट्रान्सपोर्टेशन या सिस्टममध्ये की किती गाड्या असायला पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक लोकांना, प्रत्येक नगरसेवकांना हा माहिती आहे की आत्ता जे काही घंटागाडी येतं ते दररोज येत नाही. ते 3 दिवसाला येते, 2 दिवसाला येते, 4 दिवसाला येतं. परंतु हा सिस्टम बदलायला थोडा नियोजन करणे अपेक्षित होता. आणि झपाट्याने शहर वाढत आहेत. आणि आज जवळपास 19 लाख पर्यंत आपल्या शहराच्या लोकसंख्या आहेत. काय लोकसंख्या तर नावच नोंद नाही. स्वतः नंदकिशोर बोंबेचं नाव या महापालिकेत नावच नाही आहे. परंतु हे शहरामध्ये राहतो, घरात राहतो, परंतु असे भरपूर लोक आहेत की ह्या शहरामध्ये नाव नोंदी आहे, परंतु इथं राहत नाही. फ्लोटिंग पॉप्युलेशन सुद्धा तेवढंच आहे. परंतु प्रत्येक घरापर्यंत दररोज गाडी पाठवणे एक क्रमप्राप्त आहे. आणि गाडी कशी असलं पाहिजे. आपल्या गाड्या जर आत्ताच्या जे गाड्या रस्त्यावर दिसत आहेत एकदम असे फकीरासारखं ते गाड्या दिसत आहेत, इथं लटकलेले, तिथं लटकलेले, उडत आहेत, सारखा तक्रारी येत आहेत. परंतु आत्ता तुम्ही जे गाडी दिसत आहे ते सर्व बंदिस्त गाडी आहेत. आणि तुम्हाला हे जे हिरवा आणि निळा रंगाचे जे कंटेनर सारखं जे गोल गोल दिसत आहेत हे कॉम्पॅक्टर्स आहेत, स्टेशनरी कॉम्पॅक्टर्स आहेत, ट्रान्सफर स्टेशन्स आहेत. बरेच वेळा आपल्या घंटागाडीमध्ये कचरा खाली करा, मग JCBने उचलून कॉम्पॅक्टरमध्ये करा. परंतु स्वच्छ भारत अभियान 2.0 हे लॉन्च केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन्स, MRF सेंटर्स, आणि आपल्याकडे ठिकठिकाणी बांधकामाची जे डेब्रिज पडलेले असतात ते कन्स्ट्रक्शन अँड डेब्रिज प्लांट पण याच्यामध्ये मॅनेजमेंट करायची आहे. आणि बरेच वेळा कचरा, ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा असे सांगितलं जातं. परंतु फक्त हे घंटागाडीमध्ये करून चालणार नाही. त्यासाठी IEC इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन त्यासाठी जवळपास 130 मुलांच्या नियुक्ती करून दररोज वॉर्डामध्ये जायचं. ज्या ठिकाणी सेग्रिगेशन होत नाही त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगायचं. ह्याही गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि आता घंटागाडी जे संख्या आहे ते 1.5 पट वाढल्या. जे घंटागाडीच्या कॅपॅसिटी होती ते 1.5 पट कॅपॅसिटी वाढल्या. आणि अशा म्हणून ह्या सर्व एकच उद्देशाने आपण केलं. कारण फक्त इंदोरच पहिला नंबर का राहायचं, आपण का नाही राहायला पाहिजे. आणि एखाद्याने 1 नंबर केलं तर कसं केलं
त्याच्यावरून अभ्यास करून करायची. आणि त्याच्यावरून मला माहिती आहे की याच्यामध्ये आपण जास्त पैसे, पहिल्यापेक्षा जास्त पैसे देतो असे तुम्हाला जरी वाटत असेल, परंतु पहिलेच पैसे आपण खूप कमी खर्च करतो हे बरेच लोकांना हे माहिती नाही. आणि CPHEO एक ऑर्गनायझेशन आहे, सेंट्रल पब्लिक हेल्थ एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन. त्यामध्ये प्रत्येक शहरांनी पर कॅपिटा एक्सपेंडिचर किती खर्च करायला पाहिजे त्याच्यावर ही दिलेला आहे. 605 रुपये किमान त्या ठिकाणी खर्च करायला पाहिजे. आणि जर इफ यू डोंट इन्व्हेस्ट इन सॉलिड वेस्ट की डेफिनेटली मग त्या शहर हळूहळू पाठीमागे होत चाललं जातं. आणि इंदोरचा जो मी अभ्यास केला, फक्त इंदोर 1 नंबर आहे तुम्हाला दिसतं, परंतु इंदोर ज्या वेळेला 1 नंबर नव्हता तेवढा प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन किती होता आणि 1 नंबर झाल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सच्या कलेक्शन किती वाढलं हे बरेच लोकांना माहिती नाही. आणि इंदोर प्रत्येक वर्षी किमान 9 करोड रुपये कार्बन क्रेडिट वरनं कमवते, परंतु आपण एकही रुपये आपण कमवत नाही आहे. जर आपण नदी नाले जर 100% जर आपण साफसफाई जर ठेवल्या ते कार्बन क्रेडिट मध्ये आपण ही पैसे कमवू शकतो. आपण ही ते इन्सेंटिव्ह आपण कमवू शकतो. कित्येक पुरस्कार इंदोरला भेटलं. बरेच वेळा आता आपल्याला 15 वित्त आयोग, आता 16वा वित्त आयोग आहेत. त्यामध्ये तुम्हाला कचरा व्यवस्थापन चांगलं जर ठेवलं तरच तुम्हाला जास्त पैसे मिळतं, अन्यथा ते मिळत नाही. या गोष्टी सुद्धा बरेच लोकांना माहिती नसतं, परंतु या सर्व अभ्यास करून आणि अभ्यास पूर्ण ह्या ठिकाणी केलं. आणि सर मला माझी विनंती आहे दोन्ही मंत्री महोदयांना, सर आतापर्यंत मी मनपाचे आयुक्त होतो, आता विभागीय आयुक्त झालो, परंतु बरेच वेळा सर 2 विषय आपल्याला भेडसावतात या कचऱ्याच्या निगडीत. बरेच वेळा शहर सुरुवात होतो, वाळूस पासून सुरुवात झाला, तिथं महापालिकेचा हद्द नाही आहे, परंतु कचरा त्या ठिकाणी दिसतं, महापालिका त्या ठिकाणी बदनाम होते. परंतु ते कॅन्टोन्मेंट आणि CSMRDA एरिया आहे. सोमवारी मीटिंग आहे सर आपल्या प्राधिकरणाच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचा. त्या ठिकाणी आपण आवर्जून त्या ठिकाणी या CSMRDA एरियामध्ये जवळपास आसपास 30 ते 40 गावामध्ये सर पालकमंत्री महोदय, आपल्या वडगाव कोलाटी जरी ग्रामपंचायत असेल त्याचा लोकसंख्या 2.5 लाख आहे, परंतु कचऱ्याच्या व्यवस्थापन त्या ठिकाणी अजिबात नाही आहे. मग या सर्व गोष्टीसाठी आपण जर काम केलं, कारण आज वडगाव कोल्हाटीचा सिडकोच्या ते ओझा महापालिकेवर आहे, त्यांच्या प्रोसेसिंग सेंटरवर आहेत, त्या कमी करायचा CSMRDA स्वतःहून ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ते करायला पाहिजे. त्या दिशेने आम्ही आराखडा बनवतो. आपली दोघांचे सन्माननीय मंत्री महोदय ज्या ठिकाणी जर बोलल्या आणि नक्कीच CSMRDA आसपास परिसरामध्ये ते चांगलं होईल. आणि या शहराचे इतिहास किती जुनी आहे. या शहरामध्ये कधीपासून आंतरराष्ट्रीय पर्यटक एवढं येतात, परंतु या शहराचा ज्या वेळेला सॉलिड वेस्ट मध्ये जर मागे असेल, इंदोरमध्ये सर बघण्यासारखं काही नाही आहे. इंदोरमध्ये फक्त जाऊन त्या पराठ्याच्या गल्लीमध्ये जाऊन पराठा खाण्याची आहे, परंतु इथं आपल्याकडे अजंता, एल्लोरा, कृष्णेश्वर, बीबी का मकबरा आणि एवढा गेट्स, एवढं सर्व दाखवण्यासारखं खूप काही आहे. परंतु दुर्दैवाने ज्या वेळेला जर आपण सॉलिड वेस्ट मध्ये जर पाठीमागे असेल हे चालणार नाही. आणि त्या म्हणून आपण ब्रीदवाक्यच दिलं, छत्रपती संभाजीनगर 1 नंबर, आणि जर 1 नंबरपेक्षा कमी नाही आहे, परंतु हळूहळू आपण आतापर्यंत आलो. ते कॉन्ट्रॅक्टमध्ये सुधारणा करण्याची फार म्हणजे किचकट होती. एखादा टेंडर बनवत असताना आम्हाला माहिती आहे टेंडर बनवणे आणि त्यानंतर त्याला बदल करणे फार किचकट असतं. आणि बरेच वेळा सर गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास कर्मचाऱ्यांनी किमान 15 ते 20 वेळा आंदोलन केले की आम्हाला मिनिमम वेजेस मिळत नाही. आणि या कचरा व्यवस्थापनामध्ये असलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही कंत्राटमध्ये लिहिलं, जे काही मिनिमम वेजेस आहे ते किमान 15,000, 20,000, जे काही उद्या वाढून 25,000 जरी होत असेल त्याला देणे बंधनकारक आहे. कारण सर ज्या ठिकाणी आपण हातही लावू शकत नाही त्या लोक उतरून पूर्ण. बोलो बोलो भारत माता की छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या
व कामगार दिनांच्या सर्वांना शुभेच्छा देतो व आज बौद्ध पौर्णिमा पण आहे आणि त्या बौद्ध पौर्णिमेच्या पण सर्वांना शुभेच्छा देतो. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा संकलन व वाहतूक कार्यप्रणालीचा शुभारंभ आणि घनकचरा हस्तांतरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आदरणीय पालकमंत्री संजूभाऊ शिरसाटजी, तसेच आपल्या शहराचे प्रथम नागरिक महापौर समीर राजूरकरजी, आपल्या शहराचे विभागीय आयुक्त जी श्रीकांतजी, शहराचे उपमहापौर आमचे मित्र राजेंद्र जंजाळजी, माझे मार्गदर्शक स्थायी समितीचे सभापती अनिल भैया मकरेजी, तसेच आपल्या मानपाचे आयुक्त अमोल येडगेजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किशोर शितोळेजी ते गेले, आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व, तशी नावं माझ्याकडे सगळ्यांची लिहिलेली आहेत, पण त्याला मागून सारखा इशारा तर आम्हाला लग्नाला जायचं, आम्हाला लग्नाला जायचं, शॉर्ट मध्ये बोला. उपस्थित सर्व सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व माजी महापौर, उपमहापौर, पदाधिकारी, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या कामगार मित्रांनो, कर्मचारी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो आणि या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी की आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, मध्ये एकेकाळी पूर्ण शहरामध्ये कचरा सगळीकडे पडलेला असायचा आणि नागरिक फोन करायचे. त्यावेळेस मधल्या काळात नगरसेवकही नव्हते आणि आम्हा लोकप्रतिनिधींना फोन करायचे. पण आज सांगायला आनंद होतोय की आपल्या महापालिकेने अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम हातात घेतलेला आहे. जी श्रीकांतजी त्या काळात महापालिकेचे आयुक्त होते, आज अमोल येडगेजी आयुक्त आहेत आणि नक्कीच आज जवळजवळ 400 गाड्याच्या माध्यमातून शहरात हा कचरा जमा केला जाणार आहे. ओला कचरा सुका कचरा करण्याकरता आपण एक यंग टीम पण उभी केली आहे जो जनजागृती आणणार आहे. हे सगळे उपक्रम आपल्याला माहिती असेल 2014 मध्ये ज्यावेळेस मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तर पहिला संकल्प त्यांनी काय केला असेल तर स्वच्छ भारत, आणि तो संकल्प आपण आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आणतोय. स्वच्छ छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे. जी श्रीकांतजीने उल्लेख केला इंदोरचा, सुरतचा, पण मला नक्कीच खात्री आहे जो 100 दिवसाचा कार्यक्रम अमोल येडगे साहेबांनी जाहीर केला आहे त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपलं छत्रपती संभाजीनगर पण नक्कीच, जे महापौरांनी 25 वरून 10, महापौर साहेब टार्गेट 1चं करा, 10व्या नंबरला नाही, पुढच्या वर्षभरात आपण 1 नंबरला गेलं पाहिजे हे टार्गेट घेऊन आपण करावं. आणि मला नक्कीच खात्री आहे जसं त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह जर तुम्ही सगळे असले तर नक्कीच हा उपक्रम आपण राबवू शकतो. आणि जसं आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर हे आता विकसित शहर होते. आज बिडकीनमध्ये DMIC मध्ये जवळजवळ 1 लाख कोटीची उद्योग इन्व्हेस्टमेंट येते. त्याच पद्धतीने आपलं शहर वाढतं शहर होणार आहे. DMIC मध्ये उद्योग येत आहेत. DMIC टू शेंद्रा आपण कनेक्टिव्हिटी रोड बनवतोय, शेंद्रा टू वाळूस रोड बनवतोय, बिडकीन टू पुणा आपण रोड बनवतोय,
इकडून पुणा रोडला म्हणजे शिक्रापूरपर्यंतचा रोड आपण करतोय. अशा ह्या सगळ्या विकसित कामांना होतं आणि ज्यावेळेस हे विकसित काम करतो त्यावेळेस शहर आपलं वाढणार आहे. आत्ताच आपली 17-18 लाखाची पॉप्युलेशन आहे. पुढच्या 4-5 वर्षात ही अजून 7-8-10 लाखाने वाढणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शहर आपलं हे विकसित शहर करायचं असेल तर आपल्याला आपलं शहर सुंदर केलं पाहिजे, स्मार्ट केलं पाहिजे. आणि नक्कीच मला खात्री आहे की आज महाराष्ट्र दिवस आहे. महाराष्ट्र डेच्या दिवशी आपण सगळेजण इकडे संकल्प करूया की जसं ओला कचरा सुका कचरा आपल्याला सेपरेट करून दिला पाहिजे, याची जनजागृती केली पाहिजे. तसंच आपलं शहर स्वच्छ कसं राहील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करणार आहे. आणि आवर्जून उल्लेख करेन पाण्याचा प्रश्न. मला माहिती आहे अनेक नागरिक पाण्याचं काय आमचं, पण मी तुम्हाला नक्की सांगतो आम्ही 2019 मध्ये 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली होती. त्या योजनेचं काम सुरू झालं, पण नंतर काय संजू भाऊने थोडं लक्ष नाही दिलं. 2.5 वर्ष आता देऊ लागले, जास्त देऊ लागले. त्या काळामध्ये योजनेचं काम झालं नाही तर आजपर्यंत पाणी आपल्या शहराला सुरू झालं असतं. पण आज आत्ताच जी श्रीकांतजींनी सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आज पाणी आपलं फिल्टरेशन प्लांटपर्यंत आलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या शहरापर्यंत पण लवकर पाणी येईल आणि आपल्या सगळ्यांना मुबलक प्यायला पाणी मिळेल. आणि आपल्या शहराचा पाण्याचा प्रश्न हा लवकरच मिटणार आहे. मी येडगे साहेबांना फक्त एकच विनंती करणार आहे की यामध्ये थोडंसं आवर्जून दर आठवड्याला रिव्ह्यू मीटिंग घ्यावी. जी श्रीकांतजी आणि आम्ही घेत होतो तशीच मीटिंग आपण पण यावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये या शहराला लवकरच मुबलक पाणी मिळो. रोज 24 तास जसं पुणा नाशिक या ठिकाणी मिळते त्याच पद्धतीचं पाणी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि आपले हे 2 मुख्य प्रश्न, कारण की मला आठवते 2014 मध्ये मी आमदार झाल्यावर पहिली मीटिंग घेतली होती त्यावेळेस असे होते 3 प्रश्न विचारत होते. एक होता रस्ते, खड्ड्यांचा रस्ते, असे आम्हाला कॉमेंट यायचे. आज आपले रस्ते सगळे चांगले झालेले आहेत, काही राहिले असतील ते नक्कीच करू. आपले पाण्याचा प्रश्न होता तोही मार्गी लागतोय, कचऱ्याचा प्रश्न पण मार्गी लावण्याकरता आज या घनकचरा व्यवस्थेचं उद्घाटन केलेलं आहे. मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर जसं महापौर साहेबांनी आणि जी शिकांनी सांगितलं हे थांबणार नाही, हे विकसित शहर राहील. जागतिक पातळीवर मी नेहमी भाषण करताना सांगत असतो की जसं जर्मनीमध्ये फ्रँकफर्ट हे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखलं जाते तसं आपलं हे छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिकल हब म्हणून ओळखलं जाईल. जागतिक पातळीवर आपल्या शहराची एक वेगळी मान्यता आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये जे मोदीजींचं स्वप्न आहे, मान्य देवेंद्रजींचं स्वप्न आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे, माननीय सुमित्राताई पवारांचं स्वप्न आहे, हे स्वप्न आपण सगळ्यांनी साकार करण्याकरता ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे माझे सहकारी मित्र, या शहराचे महापौर समीर राजूरकरजी, माझे विधानमंडळातील सदस्य आणि धडेगावाज मंत्री माननीय अतुल सावे साहेब, माननीय उपमहापौर राजेंद्रजी जंजाळ, माननीय अनिलजी मकरिये, माननीय डिव्हिजनल कमिशनर जी श्रीकांतजी, कमिशनर अमोलजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका, मला वाटतं आजचा दिवस खऱ्या अर्थानं या शहरासाठी महत्वाचा आहे.
महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, बौद्ध पौर्णिमा आहे आणि महानगरपालिका आज खऱ्या अर्थानं शहरामध्ये एक नवीन परिवर्तन घडवण्यासाठी एक धाडसी पाऊल त्यांनी टाकलेलं आणि त्या कामाचा शुभारंभ आज होतोय, ही या शहरासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अनेक वेळेला आपण पाहिलेलं की कचऱ्याचं महत्व किंवा कचरा जर एखाद्या ठिकाणी साठला तर काय होतं. एक वेळ अशी होती या शहरामध्ये कचऱ्याचं शहर समजलं जातो. जागोजागी कचऱ्याचे ढीग जाळले जायचे. जेव्हा हायकोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सगळ्यांनी प्रयत्न केले. मला आठवतं त्या काळामध्ये आम्ही नारेगावला गेलो होतो, तर तिथलचा कचऱ्याचा डोंगर पाहून आम्हाला असं वाटायचं की हे डोंगर आहेत का कचऱ्याचा ढीग आहे. इतका मोठा कचऱ्याचे डोंगर त्या ठिकाणी आम्ही पाहिलेले आहेत आणि जवळपास 400-500 कुत्रे सुद्धा त्याच्यामध्ये होते. त्यांचं ते खाद्य असं म्हणा की तिथे ते असे राहायचे आणि रात्रीच्या वेळेला जर कोणी त्या रस्त्याने सुद्धा गेला, जर चांगल्या पद्धतीने गेला तर नशीब समजा, अशी त्या ठिकाणची परिस्थिती होती. परंतु त्याच्यानंतर हे शहर बदलत गेलं. ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग सुद्धा आहे. कोणी कमी केलं, कोणी जास्त केलं, परंतु प्रत्येकाने काम केले म्हणून हा बदल झालेला आहे. कचऱ्याचा प्रश्न आता मिटत आलेला आहे, खड्ड्याचा प्रश्न मिटत आलाय, पाण्याचा प्रश्न मिटत आलेला आहे. परंतु हे करताना मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, मला आवर्जून उल्लेख करायचं वाटतं की आपण हे काम करत असताना एक हिम्मत ज्याला म्हणतात ती हिम्मत दाखवायला पाहिजे. कधी असं होतं, आपण एखादा निर्णय घेतला तर त्याला विरोध करणारे भरपूर असतात. मी सुरुवातीला सांगतो महापौर साहेबांना, महापौर साहेब, आम्ही तुमच्या या महानगरपालिकेला, ही तुमची नाही, ही आमची आहे, आम्ही सर्व जनतेची आहे. याच्यासाठी वाटेल ती मदत आम्ही करू. अतुल सावे आणि मी शासनाच्या दरबारात जाऊन आउट ऑफ वे ज्याला म्हणता येईल तेवढी मदत आम्ही जरूर करू. परंतु तुमच्याकडून आम्हाला एक ॲश्युरन्स हे पाहिजे, ज्या ठिकाणी या मोहिमेला जर कोणी विरोध करत असेल तर त्या ठिकाणी 1ही रुपया निधी द्यायचा नाही, हे आवर्जून तुम्हाला सांगतो. बिलकुल द्यायचा नाही. आणि ज्या ठिकाणी नगरसेवक चांगलं काम करेल त्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर सोडा, तुम्ही त्यांची नावं द्या, मी त्यांना सर्वात जास्त निधी देऊन त्या वार्डाचा विकास सुद्धा करून आणेल. हे शहर आपलं आहे हो. या शहरामध्ये या छोट्या गोष्टीमध्ये राजकारण आणू नका. पूर्वी या शहरामध्ये खड्डे होते मान्य आहे आम्हाला. परंतु आज जर पाहिलं तर प्रत्येक कोणते एवढे नगरसेवक बसलेले या सगळ्याच्या वार्डामध्ये चांगले रस्ते झालेत की नाही झाले. आपलं पॉझिटिव्ह कधी आपण सर्वसामान्य माणसासमोर आणायचा प्रयत्नच करत नाही. श्रीकांत असताना, श्रीकांत आज डिव्हिजनल कमिशनर आहे, कमिशनर होते त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं अतिक्रमण काढा, जे होईल ते पाहून घेऊ. आज शहराचा भाग सुधारलेला वाटतो का नाही वाटतो. आज 7-8 हजार अतिक्रमण काढणं ही काही जोक नाहीये. आणि मला अभिमान या गोष्टीचा. आता सुरुवात जी काल मी पाहिली, काल जे काही फोटो पाहिले, काल जे काही व्हिडिओ पाहिले, अमोलजी पण थोडंसं त्याच मार्गावर चालू आहेत. मला वाटतं श्रीकांतजीने त्यांच्या कानामध्ये काहीतरी जादूमंत्रची गोळी दिलेली आहे. बेटा यहाँ रहना है तो अच्छा काम करना पड़ेगा और किसको डरना नहीं. मैं डिविजनल कमिश्नर हूँ, मैं तेरे साथ में हूँ. काय नशीब आहे श्रीकांतजीचं बी आणि त्या अमोलजींचं. हे दोघंही आता इथं यंग जनरेशनचे सगळे आपल्याकडे कलेक्टर पहा, सगळं यंग जनरेशनचे कलेक्टर्स आहेत, सीओ आहेत, कॉर्पोरेशन कमिशनर आहेत, डिव्हिजनल कमिशनर आहे आणि आम्ही त्याला साथ देणारे लोक आहोत. आताच मला कधी दिलं की घंटागाडी पार्किंगच्या ठिकाणी मराठी चांगली असल्यामुळे त्यांनी चांगल्या भाषेत लिहिलं. काय घंटा गाडी ज्या ठिकाणी पार्किंग होते, काम संपलं, ड्युटी संपली,
त्या ठिकाणी ती त्याच्या कर्मचाऱ्याला आंघोळीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. बाबा साफसुथरा होऊन घरी जा. श्रीकांतजी तुम्हाला सांगतो, मी या कॉर्पोरेशन मध्ये एक वेगळं अँगलनी पाहतो. ज्या कॉर्पोरेशनने आम्हाला इतक्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं, ज्या कॉर्पोरेशन मध्ये आज आम्ही विधानसभेचे दार पाहिले, कधी वाटलं नव्हतं ते विधानसभा आम्ही पाहू. आता त्या ठिकाणी जाऊन आम्ही आता स्थानापन्न होतो. मंत्र्याचे कॅबिनेट आमचे आहेत. म्हणून हे कॉर्पोरेशनचे आम्ही देणेदार आहोत, आम्ही त्यांचे ऋणी आहोत. म्हणून मी सुद्धा एक स्कीम चालू केलेली आहे की आता जे काही आपल्या ड्रेनेजची जे आहे सिस्टीम जी आहे, मॅन होल ज्याला जर माणूस त्या ड्रेनेजच्या ह्याच्यात उतरून जे काही साफसफाई करायचा, आता 1 महिन्यामध्ये मी रोबोटिक गाड्या या कॉर्पोरेशनला मी माझ्या सामाजिक न्याय विभागाकडून देणार आहे. म्हणजे आता माणूस त्या ड्रेनेजच्या ह्याच्यामध्ये उतरणार नाही, ही व्यवस्था मी केलेली आहे. परंतु आजच मला त्या सांगायचं नव्हतं की 1 महिन्यानंतर मी देतोय म्हणून. मी कॉर्पोरेशनला आता तुम्ही पाहिली असेल फायर ब्रिगेडची गाडी दिली आपण. एवढी 36 मीटर पर्यंतची ती शिडी तिथे जाते. त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी मी पाहिलं की खरं अर्थानं आपण या महानगरपालिकेला चांगलं काहीतरी देऊ शकलो. म्हणून अनिल मकरे, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जरी स्टँडिंग कमिटीचे सभापती असाल तरी पैसे देणारा मी आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला अतुल सावेने आज मार्गदर्शक म्हणलं, याच्यामधलं गुपित मला कळालं. अतुल सावे कुणाला चांगलं म्हणून मार्गदर्शक म्हणून, हे पहिल्यांदा मी या स्टेजवर पाहिलं. तुझ्यातला जे गुण आहे तो आम्हालाही शिकव, म्हणजे आम्ही पण त्या मार्गाने चालू. त्यांनी तिथे अतुल सावेने म्हणलं की माझे मार्गदर्शक कल की हाच तिकडे बाजूला माझ्या सांगतो, अरे हम चड्डी में गोट्या खेळते थे. काय कुणाचं कधी कुठं काढायचं काही कळतच नाही. परंतु या कॉर्पोरेशन मध्ये जे नगरसेवक आता सर्व निवडून आलेले त्यांना सुद्धा सांगेल, चांगलं काम करा, काय फरक पडत नाही. कोणाचा विरोध असेल म्हणून तुम्ही काम थांबवत असाल तर तुमचं आयुष्यामध्ये तुमची भरभराट होणार नाही. आपण वार्डामध्ये ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्यासाठी जीव तोडून काम करा. आमच्यासारखे जेव्हा निवडून येतात त्या टायमाला आमचे चेहरे पाहून लोक नाही तर आमचे काम पाहून आम्हाला मतदान करतात असे मानणाऱ्यापैकी मी आहे. म्हणून या कॉर्पोरेशन मध्ये आजचा हा दिवस आपल्यासाठी यासाठी महत्वाचा आहे की एवढ्या गाड्या आणल्या, चर्चाही होत असते हो. तुम्ही चांगलं काम करा तरी तुम्हाला वाईट बोललं जाईल, वाईट करा तर ते तर वाईटच आहे. म्हणून या चर्चेवर जाऊ नका. चर्चा ज्यांनी केली, समीर तर एक मला आवडतं महापौरांचं तडकेफड आहे, त्याचं नाव मी तर घेत नाही. आता त्याला दुसरे नाव मी आता बसलं सांगितलं लोकांना, तुझ्या सहकाऱ्यांना विचारून घे. तडकेफड आहे, चांगलं काम करण्याची त्याची सुद्धा इच्छा आहे आणि त्याचे सगळे सहकारी हे त्याला सपोर्ट करायच्या मनस्थितीत आहे. कॉर्पोरेशन मध्ये आम्हाला भ्रष्टाचाराचा डाग लागता कामा नये. आम्हाला डाग लागला पाहिजे तो कामाचा, 1 नंबर. आता आम्ही थांबणार नाही असं सगळेजण म्हणतात, थांबू नका पण एवढे पळू नका ज्याच्यामुळे ठेस लागल. म्हणून पळताना सुद्धा खाली पाहून थोडंसं पहा, कुठं खड्ड्यामध्ये आपण पडता कामा नये. नसता आमच्याकडे एक कमिशनर होते, मी नगरसेवक असताना एका कमिशनरला मी सहज बोललो की कमिशनर साहेब, तुम्ही जे लोन घेताय ते लोन आम्हाला परवडणार नाहीये, तुम्ही हे लोन घेऊ नका. कुठून आम्ही ते भरायचं? तर त्या कमिशनरने मला सांगितलं, अरे शिरसाटजी, पदाधिकारी कैसे खुश रहते ना ये देखना चाहिए. लोन तो भरेगी ना कॉर्पोरेशन, नहीं भरा तो मेरा क्या, मैं तो 2 साल के लिए हूं. अरे हमारे स्कूटर की पैसे भरने की आयपत नहीं, आप इतना क्यों दे रहे हो? अरे मैं तो मर्सिडीज देना चाहता हूं. त्यांनी जे दिलेल्या त्या वेळेला बसच्या गाड्या त्या किती लवकर कचऱ्याच्या डब्यात गेल्या तुम्ही पाहिलेले. बसेस घेतल्या होत्या आपण एकेकाळी, कुठे आहेत त्या बसेस कुणालाच माहित नाही, कोणत्या कचऱ्यात गेल्या माहित नाही. म्हणून अशा स्कीम नको आपल्याला जे चालणार नाहीत. अशा स्कीम असल्या पाहिजे की लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे की आपण चांगलं काम करतोय. आता तुम्हाला सफारी पार्कला आणखीन 17 हेक्टर जागा आम्ही महसूल मंत्र्याकडून घेतोय, अतुल सावे आणि मी त्यासाठी प्रयत्नशील सुद्धा आहे. तुम्ही हे समजू नका की कॉर्पोरेशन तुम्ही चालवतायत, अरे तुम्ही आहात, आम्ही तुम्हाला जी काही मदत करतो त्याचंही कधीतरी नाव घेत जा. आता तेवढंच आम्हाला बरं वाटतं, तेवढंच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. बाकी काही अपेक्षा नाही. फक्त निधी मागायला माझ्याकडे येऊ नका म्हणजे झालं. मी या महानगरपालिकेला जेवढा जास्त फंड देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करेन.
जेवढं जास्त तुम्हाला आणखीन खर्च लागला चिंता करू नका, सगळे चौक सुशोभित करा, सगळे रस्ते चांगले करा, त्यासाठी फंड द्यायची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने माझी आहे, मी ते तुम्हाला देईन. आपल्या शहराकडे येणाऱ्या माणसाला वाटलं पाहिजे की हे शहर माझं आहे, या शहरातली सुंदरता पाहून त्याला इथं थांबावंसं वाटलं पाहिजे. हे सर्व प्रश्न ऑटोमॅटिक सुटतील. आज आम्हाला या चांगल्या कार्यक्रमाला इतक्या प्रसन्न वातावरणामध्ये बोलवलं. खऱ्या अर्थानं आयुक्त नवीन असल्यामुळं आणखीन काय काय करायला पाहिजे होतं हे जर श्रीकांतजींना विचारलं असतं तर आणखीन रंगत या कार्यक्रमामध्ये आल्या असती असं माझं मत आहे. श्रीकांतजी सारखा धडपड्या माणूस सगळ्या क्षेत्रामध्ये कसं काय जमवलं काय माहिती विभागीय कमिशनरचं, पण आलाच बाबा इथं. पुढं तुला जाऊ देणार नाही. याच्यानंतर जर बदली व्हायचा टाइम आला तर पालक सचिव म्हणून आणू आम्ही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आता हे शहर तुम्हाला सोडणार नाही एवढं निश्चित सांगतो. परंतु आयुक्तांना सुद्धा विनंती करतो की आम्ही कधी तुमच्या कॉर्पोरेशन मध्ये हस्तक्षेप करणार नाही, परंतु सहकार्य जरूर करू, जे जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करू. पुन्हा महापौरांना त्यांच्या रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.